वाढदिवसानिमित्त 20,000 रुपयांच्या फळझाडे व शोभिवंत रोपांचे मोफत वाटप। रामपूर व बागिलगे परिसरातील शेतकरी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश। शिक्षक बाबूराव वरपे यांच्या उपक्रमाचे परिसरातून होत आहे कौतुक। चंदगड तालुक्यातील रामपूर येथील नागरिक तथा बागिलगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बाबूराव वरपे यांनी वाढदिवसाचं औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रम राबवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड अभियान आणि कृषी दिनाचं औचित्य साधत कुमार साहिल वरपे आणि कुमारी सायली वरपे यांच्या वाढदिवसानिमित्त रामपूर आणि बागिलगे परिसरातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांना सुमारे 20,000 रुपयांच्या फळझाडे आणि शोभिवंत रोपांचं मोफत वाटप करण्यात आलं। या उपक्रमात वेंगुर्ला या दर्जेदार काजू कलमांसह सुपारी, फणस, पेरू आदी फळझाडांच्या रोपांचं वितरण करण्यात आलं। रोपं स्वीकारताना शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्पही व्यक्त केला। यावेळी बाबूराव वरपे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान 5 झाडं लावून त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला तर भविष्यातील पर्यावरणीय संकटांवर प्रभावी मात करता येईल असं आवाहन त्यांनी केलं। रामपूरचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष नामदेव पाटील यांनी बाबूराव वरपे यांच्या कार्याचं कौतुक केलं। शासनाचा वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त बाबूराव वरपे गेली 3 दशकं स्वतःच्या रोपवाटिकेतून तसंच स्वखर्चाने रोपे उपलब्ध करून पर्यावरण संवर्धनाची चळवळ सातत्यानं राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं। या वृक्षवाटप उपक्रमात शिवाजी कुंभार, सिद्धप्पा कांबळे, जिलू गोईलकर, ह.भ.प. मारुती वरपे, नंदकुमार घोळसे, ज्योतिबा गावडे, रामचंद्र वरपे, पांडुरंग देवण, पुंडलिक कुंभार यांच्यासह रामपूर आणि बागिलगे परिसरातील अनेक शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शारदा वरपे, कुमार साहिल वरपे आणि कुमारी सायली वरपे यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं। बाबूराव वरपे यांच्या सातत्यपूर्ण वृक्ष वाटप आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।